जळगावच्या जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथील रेशन धान्य दुकानदार हा ग्रामस्थांना नेहमी त्रास देत असून त्याचा रेशन धान्य दुकानाचा परवाना रद्द करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी अजित पवार गट युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडा यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन दिले आहे। जोगलखेडा येथील रेशन दुकान नंबर 138 चालवणारा GR पाटील हा दुकानदार नियमाप्रमाणे धान्य वाटप करत नसून याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार देऊनही त्याच्यावर कारवाई झाली नाहीये। यापुढे निवेदन न देता मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी जोगलखेडा ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीने तहसीलदारांना दिलाय। जोगलखेडा तालुका जामनेर रेशन दुकानदाराबद्दल आज सर्व ग्रामस्थ म्हणजे सरपंच, पोलीस पाटील व आमच्यासह सर्व सामाजिक लोकांनी यांच्या समस्या तहसीलदार साहेबांकडे निवेदनद्वारे मांडली आहे। त्यांनी रेशनचा BPL धारक असो, अंत्योदय धारक राशन कार्ड असलेल्या लोकांना जोगलखेड्याचा रेशन दुकानदार हा ओरवाओरवीची उत्तरं देतो, त्या तिथल्या स्थानिक लोकांना, महिलांना आरेरावी करतो, चुकीचे इशारे करतो। त्यांच्या विरुद्ध 8 वर्षापूर्वी अशाच गोष्टीमुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांचं धान्य हा गंडवण्याचा प्रकार तो दुकानदार करतोय। त्या दुकानदाराची परवाना रद्द करण्यासाठी आमच्या वतीनं व सरपंच, उपसरपंच यांच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही लेखी तक्रार जोगलखेडा ग्रामस्थांच्या सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि पोलीस पाटील व सर्व महिला यांच्या वतीनं आम्ही केलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही निवेदनद्वारे जे मागणी केलेली आहे, आम्हाला तहसीलदार साहेबांनी उत्तर असे दिलेले आहे की आम्ही तात्काळ त्याची चौकशी वरिष्ठ पातळीवर करून योग्य ती कारवाई त्याच्यावर करणार आणि त्यांचा परवाना सुद्धा रद्द करणार आहे, अशा पद्धतीचं बोलणं साहेबांनी आम्हाला आश्वासन सुद्धा दिले। परंतु हेच नाही तर दुसऱ्या रेशन दुकानदारांनाही सुद्धा माझी विनंतीपूर्वक सूचना द्यायची आहे। असं लोकांचं जर धान्य तुम्ही गंडवणार असाल, जर खाणार असाल तर लक्षात ठेवा, गाठ हे अरविंद चितोडे सोबत असणार आहे। याच्या पुढे या ठिकाणी गोरगरीब लोकांचं तुम्ही धान्य खाता आणि तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे। तुम्ही एक लोकांची, या महिलांची परिस्थिती बघा, अरे एवढं वृद्ध महिलांचं तुम्ही रेशन खाता आणि तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे। तुम्हाला शासनातर्फे एकीकडे राज्य सरकार एवढ्या विविध प्रकारच्या योजना राबवतोय आणि तुम्ही काय करताय, 5-5, 6-6 किलो तुम्ही त्यांचं धान्य मारताय आणि त्याच ठिकाणी लग्न झालेल्या मुलींचे कामं सुद्धा नावं जर कमी करायचे असले त्याच्यामध्ये सुद्धा 500-500 रुपये, 1000-1000 रुपयाची मागणी या दुकानदाराच्या माध्यमातून झालेली आहे आणि नावं वाढवायची असली तरी सुद्धा तर या माध्यमातून त्यांना माझी एक सूचना असणार आहे, जर तुम्ही असं करत असाल तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघं, आदरणीय अजितदादा पवार साहेब, अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ साहेबांपर्यंत आम्ही हे गोष्टी घेऊन जाणार आहे। तुमचे परवाने तात्काळ निलंबित आता यावरला आम्ही केक केलेला आमच्या राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून। जर तुम्ही हे सर्व प्रकार बंद केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण सुद्धा करणार आहोत, एवढं या ठिकाणी या सर्व लोकांच्या माध्यमातून मी सांगतोय।